कोळगाव ज्योतिर्लिंग चैत्र यात्रा उत्साहात संपन्न. येळाणे देवीची पालखी, तमाशा, सामाजिक बांधिलकीचं दर्शन. शाहूवाडी तालुक्यातील कोळगाव येथे ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग देवाची चैत्र यात्रा धार्मिक आणि मनोरंजक कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात संपन्न झाली. चैत्र पौर्णिमेनंतर 4 दिवसांनी आयोजित होणाऱ्या या यात्रेत पारंपरिक धार्मिक विधी आणि मनोरंजनाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. यात्रेच्या निमित्ताने सायंकाळी 6 वाजता येळाणे गावची श्री निनाई देवीची पालखी कोळगावात दाखल झाली. त्यानंतर रात्री कोळगावच्या श्री ज्योतिर्लिंग देवाची पालखी गवळोबा येथे प्रस्थान करून पुन्हा देवळात परतली. यानंतर कोळगाव आणि आसपासच्या परिसरातील ग्रामस्थांनी तसेच आलेल्या पाहुण्या मंडळींनी दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाचे मनोभावे दर्शन घेतले. रात्री तमाशाच्या मनोरंजक कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनियुक्त महिला सरपंच मंगल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आणि या प्रकरणी शाहूवाडी पोलीस निरीक्षक विजय घेरडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास रोकडे यांनी यात्रेला भेट दिली. यावेळी यात्रा कमिटीच्या सदस्यांनी त्यांचा सत्कार केला. पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर उपस्थितांनी तमाशाचा आनंद घेतला. दुसऱ्या दिवशी कोळगावातील ग्रामस्थांनी आपापल्या पाहुण्यांना मांसाहारी जेवणाचे निमंत्रण दिले. कोळगावचे नेते मोहन पवार यांनी धनगर समाजातील बांधवांना विशेष निमंत्रित करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण सादर केले. धनगर बांधव जे कोल्हापूर जिल्ह्यातील माळरानावर आपली गुरेढोरे चालवण्याचं काम करतात, त्यांना पवार यांनी घरी मांसाहारी जेवणासाठी आमंत्रित केले. या सामाजिक दृष्टिकोनातून त्यांनी श्री ज्योतिबा देवाची यात्रा अधिक सलोख्याची आणि एकोप्याची बनवली. यात्रेच्या यशस्वी आयोजनात कोळगावच्या सरपंच मंगल पाटील, उपसरपंच प्रमोद पवार, यात्रा कमिटीचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, सदस्य विलास पाटील, विकास फाउंडेशनचे विकास कांबळे, सुरेश कांबळे, किरण पाटील आदी मान्यवरांची महत्त्वपूर्ण उपस्थिती होती. आणि यावर्षीची कोळगाव ज्योतिर्लिंग चैत्र यात्रा धार्मिक परंपरा, मनोरंजनाचे रंग, सामाजिक सलोख्याचे संदेश देत मोठ्या थाटामाटात पार पडली. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.